कोट्यातील पहिल्या आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलाय पंकज बाळी. आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. पाणबुडी कला मंचाच्या शिलेदारांना विनंती, आपण बाउंड्री पंच म्हणून लाईनअप करायचे आहे. प्रत्येक ठिकाणी थोडासा स्पेस देऊन उभं राहायचं आहे. समालोचन कक्षासमोरून थोडंसं बाजूला उभं राहायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. पंच इशारा करतायत स्टार्टअप. आणि हा तीन षटकांचा हा सामना. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतोय पंकज. अष्टविनायक संघाकडून पहिला चेंडू. सामन्याला सुरुवात झाली. सलामीचे फलंदाज गणेश आणि राणा. एक नावाजलेला संघ आहे प्रीतम 11. संघाचे संघमालक आमचे पाणबुडी शिलेदार श्रीनाथ केंबळे उर्फ बाबू. बाबूचा संघ आहे, पाहूया. आणि पहिले दोन चेंडू सुंदर असे चेंडू, अचूक असा अंदाज गोलंदाजीचा. अष्टविनायक विरुद्ध प्रीतम असा हा सामना आपण पाहतोय. विरारचं सुप्रसिद्ध असं शिरगावचं मैदान. आणि ह्या मैदानात आजच्या दिवसामध्ये टेनिस पटलावरील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होताना दिसलेत. फटका मात्र जरूर मारलाय. सेल बाद करण्याची संधी होती, परंतु थोडस घाणेरडं असं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. आणि हा सेल काय टिपता आला नाही. चांगलं असं जीवदान मिळतंय फलंदाजाला. गणेश आणि राणा सलामीचे फलंदाज. थोडस फास्ट. यानंतरचा जो सामना आहे साई श्रद्धा क्रिकेट संघ मुंबई विरुद्ध पाणबुडी क यांच्या दरम्यान नाणेफेक करून घ्यायचंय. यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि संघातर्फे धावसंख्या 2. पहिलं षटक. मर्यादित 3 षटकांचे सामने. श्री पाणबुडी देवी कला मंच मुंबई आयोजित श्री पाणबुडी देवी चषक 2024. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये असंख्य असे खेळाडू दिसतील ज्यांच्यामध्ये एक चांगली अविस्मरणीय खेळी करण्याची ताकद आहे. सकाळच्या सत्रापासून आता सायंकाळचं सत्र सुरू झालं आणि हा पंच चौकार म्हणून घोषित करतायत. सुंदर अशी कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून. चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक वाढते. धावसंख्या होते 6. आपण यामागील देखील सामना पाहिला. काय सामना होता. दीपसाई विरुद्ध बलेकर 11 यांच्या दरम्यान अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेला हा सामना. या ठिकाणी पाणबुडी 11 क संघाने नाणेफेक जिंकले. आपला कौल या ठिकाणी कळवायचा आहे. यानंतरचा सामना आपल्याला त्वरितच खेळवायचा आहे. आपण पाहतोय हा एक महत्वाचा सामना. अष्टविनायक पहिलं षटक पंकज यांचं. चांगला प्रयत्न आहे गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवण्याचा, परंतु पुन्हा एकदा बोल्ट होतोय. एक महत्वाचा झटका, पहिला झटका बसतोय तो प्रीतम 11 या संघाला. धावसंख्या झाले. बेल्स नाहीये बेल्स. नवीन बॅट्समन मैदानात येतोय सूरज.
अतिशय महत्वाचा सामना आपण पाहतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या झाले 6. अष्टविनायक विरुद्ध प्रीतम 11 यांच्या दरम्यान एक महत्वाचा सामना. प्रथम फलंदाजी करताना अष्टविनायक संघाची धावसंख्या झाली 7. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरे षटक घेऊन येतोय राहिल. सुंदर असं क्षेत्ररक्षण. दरम्यान धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. अष्टविनायक संघ काहीशी संतशी सुरुवात म्हणावी लागेल. मर्यादित 3 षटकांचे सामने मारण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी अपयश. फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा झटका मिळतोय तो अष्टविनायक संघाला. अष्टविनायक संघाचे 2 महत्वाचे फलंदाज या ठिकाणी काहीशी निराशाजनक अवस्थेमध्ये पॅव्हलियनमध्ये परतताना काहीशी संतशी सुरुवात म्हणावी लागेल संघाची. आतापर्यंत दुसऱ्या षटकात राहिल शेख चांगली गोलंदाजी करतात. अचूक असं नियंत्रण आहे. प्रत्येक चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहतोय पाणबुडी चषक 2024 एक महत्वाची आणि मानाची स्पर्धा. आजच्या दिवसात सायंकाळच्या 17 पर्यंत या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. यानंतरचे सामने देखील पाहण्यासारखे ठरणार आहेत. एक लक्ष्यभेदी सामने असणार आहेत. क्रीडा रसिकांना एक चांगली पर्वणी या शिरगावच्या मैदानात लाभून राहिले. पुन्हा एकदा चांगला प्रहार केलाय लेग साइडच्या दिशेला आणि एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावसंख्येनंतर धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाले दुसऱ्या षटकात 10. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलाय राहिल शेख. प्रीतम 11 एक नावाजलेला असा संघ आहे. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून या खेळपट्टीवर या मैदानात पाहायला मिळेल. चांगला प्रयत्न. अचूक अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू परंतु एक धाव मात्र निश्चितपणे मिळाले. धावसंख्या वाढते. धावसंख्येत थोडीशी भर होते. अकरा. दोन गडी बाद 11 अशी धावसंख्या आतापर्यंत अष्टविनायक या संघाची. काहीशी संतशी सुरुवात आहे. थोडीशी विस्फोटक फलंदाजी. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणं या ठिकाणी महत्वाचं आहे. चांगला प्रयत्न. प्रीतम 11 चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपलं खेळाचं प्रदर्शन दाखवतोय. प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी आपली गोलंदाजी यशस्वीरित्या करतोय. या स्पर्धेमध्ये क्रिकेट आहे मित्रांनो. या ठिकाणी अनिश्चिततेचा खेळ. आपण अनेक सामने पाहिले असतील. अगदी अंतिम चेंडू पर्यंत सामना जातोय. कधी एक चेंडू 6 धावा तर कधी एक चेंडू 1 देखील होत नाही. असं हे क्रिकेट आहे आणि अशा रोमहर्षक सामने देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. पुन्हा एकदा झटका मिळालाय. थोडंसं ऐकूया आपण या सायंकाळच्या सत्रामध्ये सुमधुर संगीत. सामन्याला सुरुवात होते. थँक्यू. सामना जरा स्पीडअप मध्ये घ्यायचा. गोलंदाज नवीन गोलंदाज सज्ज होतोय. योगेश वैयक्तिक कोठ्यातील पहिल्या आणि संघातर्फे तिसरे षटक. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. आतापर्यंत या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या आपण पाहिली होती. पाणबुडी ब संघाने या ठिकाणी उभारली होती. तदनंतर थोडस स्कोरअप मध्ये कमीचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला अष्टविनायक संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगला होतोय परंतु फटकेबाजी सर्कलच्या आतमध्येच होते. एक धावसंख्या मिळते.
चौकार षटकार मात्र पाहायला मिळत नाही. थोडासा अष्टविनायक संघ या ठिकाणी काहीतरीसा कमी वाटतोय, परंतु हे क्रिकेट आहे. अंतिम षटक या ठिकाणी त्यांच्यामध्ये हाती असताना या उर्वरित चेंडूमध्ये कशा प्रकारची विस्फोटक फलंदाजी हे दोन्ही फलंदाज करतील याकडे मात्र आता लक्ष वेधलंय. पुढील चेंडू योगेश, एकच धाव, संतशी सुरुवात. एका धावेनं धावसंख्या पोहोचते 14 वरती. अतिशय निराशाजनक अशी कामगिरी बढावी लागेल. संतशी सुरुवात आहे. अष्टविनायक संघ तिसरं षटक आहे. चांगल्या प्रकारची 2 षटकं आपण पाहिली होती पंकज आणि राहिल शेख यांच्या माध्यमातून, परंतु हा पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार, सुंदर असा षटकार. थोडंसं ऐकूया मधुर संगीत. पाणबुडी शिलेदार चेंडू द्यायचा, आपण एकत्र मीटिंग करू नये. चेंडू थोडासा मंगेश बाचिम, आपण कृपया कुठेही असाल तर समालोचक कक्षाकडे संपर्क साधायचा. महेश वीर, तिसरं षटक. चेंडू पंचांचा दोन्ही हात स्थिरावतायत. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. पंच या स्पर्धेला एमसीए पंच आहेत, एक अनुभवी पंच या स्पर्धेमध्ये आपली कामगिरी बजावताना. एक चांगला असा अनुभव या टेनिस क्रिकेट मधील आपण पाहतोय. शेवटचं षटक आहे, परंतु शेवटचा एक षटकार मात्र पाहिला होता. आता काय वाईट मिळणार नाही, कारण योगेश याला देखील चांगला अनुभव आहे गोलंदाजीचा. अंतिम षटक आहे. अंतिम षटकात षटकार मात्र एक मिळाला आणि ह्या एका षटकाराच्या मदतीने धावफलक वाढलं होतं. धावसंख्या पोहोचली होती 20 वरती. 21. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय समालोचक कक्षामध्ये. सलामी देतोय कॅमेरामॅनला आणि हा षटकार. या ठिकाणी षटक समाप्त होतंय. चेंडू द्यायचा आहे पंचांना. थँक्यू. पुढील सामना आपण खेळणार आहोत. तत्पूर्वी ह्या सामन्याचं थोडंसं फास्टअप करून घ्यायचं आहे. फास्टमध्ये घ्या कृपया. अष्टविनायक संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अष्टविनायक संघ आपण मैदानात यायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. विजयासाठी 22 धावांचं आव्हान आहे. 28 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 28 धावा असं हे समीकरण. सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे अष्टविनायक संघ. अष्टविनायक संघ आणि सलामीचे बॅटर कृपया मैदानात जायचंय. प्रीतम 11 आपले सलामीचे बॅटर कृपया मैदानात पाठवायचे आहेत. कृपया फास्ट मध्ये घ्यायचंय. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय अष्टविनायक. यानंतरचा सामना आहे साई श्रद्धा क्रिकेट संघ मुंबई विरुद्ध पाणबुडी क यांच्या दरम्यान. अष्टविनायक संघ कृपया आपण वेळ घेऊ नये. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. पुढील सामने आपल्याला खेळवायचे आहेत.
विजयासाठी 28 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. मर्यादित 3 षटकांचे सामने. पाणबुडी चषक 2024 एक भव्य दिव्य अशी ही क्रिकेट स्पर्धा. प्रीतम इलेव्हन या संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानात सज्ज होत आहेत. स्ट्राईकला साहिल, नॉन स्ट्राईकला आहे तो राजा. साहिल आणि राजा दोन्ही आक्रमक असे फलंदाज प्रीतम इलेव्हन संघाचे. साहिल चांगली फलंदाजी करण्यात माहिर आहे. सामन्याला पंच सुरुवात करताना वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज संदीप. विजयासाठी 28 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला प्रीतम इलेव्हन संघ. सलामीचे फलंदाज साहिल आणि राजा. साहिल चांगला फलंदाज आहे, ज्याच्याकडे चौकार आणि षटकार बाळण्याची क्षमता आहे. पहिला चेंडू आणि हा पहिला चेंडू मात्र यावर अचूक झेल टिपला जातोय. पहिला झटका या ठिकाणी साहिलच्या रूपात मिळतोय तो प्रीतम इलेव्हन या संघाला. अष्टविनायक संघ थोडंसं धावफलक कमी असलं तरी देखील आपल्या गोलंदाजीवरती त्यांचं चांगलं नियंत्रण आहे. पहिला चेंडू आणि संदीप यांना यश मात्र नक्की प्राप्त होतंय. संदीप चांगली गोलंदाजी करतोय. यानंतरचा जो सामना आहे त्यासाठी सज्ज राहायचंय. साई श्रद्धा क्रिकेट संघ मुंबई विरुद्ध पाणबुडी इलेव्हन क यांच्या दरम्यान असणारी ही लढत आहे. नाणेफेक झाले, यानंतर त्वरितच हा सामना झाल्यानंतर आपण सज्ज राहायचंय. वेळेला फार महत्व आहे. बॅटर आपण थोडंसं फास्ट मध्ये घ्यायचंय. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतो विनीत. साहिल पहिल्या चेंडूवरती झेलबाद झाला. एक मोठा झटका मिळाला प्रीतम इलेव्हन या संघाला. पाणबुडी देवी कला मंच आयोजित एक मानाची स्पर्धा आणि हा मात्र षटकार जातोय. पंच षटकार घोषित करतात. थोडस ऐकूया मधुर संगीत. सुंदर अशी ही सुरुवात. आपल्याला वेळ फार या ठिकाणी महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडू जेवढा जलद गतीने या ठिकाणी खेळला जाईल तितकं फार महत्वाचं आहे. चांगला षटकार आला. षटकाराने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या पोते 6 वरती. चांगला प्रयत्न, एक धाव पूर्ण केले. अतिशय नियंत्रणात्मक फलंदाजी या ठिकाणी करताना प्रीतम इलेव्हन हा संघ. पाणबुडी चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. सायंकाळचं सत्र या ठिकाणी आणि दरम्यान यापुढील सामने देखील आता महत्वाचे होणार आहेत. क्वार्टर फायनलचा सामना असेल, सेमीचा सामना, हे महत्वाचे सामने पाहायला मिळतील. चांगला फटका होता परंतु तितका ताकदवान फटका नाही. एकच धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते 8. विजयासाठी 28 धावांचं आव्हान ठेवताना मर्यादित 3 षटकांचे सामने, अर्थातच 18 चेंडूमध्ये 28 धावा असं हे आव्हान होतं. दरम्यान आतापर्यंत धावसंख्या झाले मात्र 8. अजून विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू संदीप यांचा. प्रहार केलाय, चेंडू पोचवलाय सीमाबाहेर. पंच घोषित करतायत षटकार. थँक्यू डुजे. या षटकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक वाढतंय. साबळेला चेंडू मैदानात आलाय. या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली 14.
पुढील चेंडू संदीप यांचा. चेंडू घोषित करतायत. वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होते 15. काहीसा बाहेरचा हा चेंडू. नियंत्रण चुकले गोलंदाज संदीप यांचं. सुंदर चेंडू. जोरदार अपील. मात्र फलंदाज निश्चितपणे बाद होतोय. पहिला झटका दुसरा झटका या ठिकाणी प्रीतम इलेव्हन या संघाला विनीत यांच्या रूपात. थोडस जलद गतीने खेळवायचे. धावसंख्या झाले 15. पहिलं षटक संदीप यांचं. पहिल्या षटकात 15 धावा खर्च केल्यात संदीप यांच्या गोलंदाजीवरती. पुढील सामन्यासाठी सज्ज व्हायचंय. पाणबुडी क विरुद्ध साई श्रद्धा क्रिकेट संघ मुंबई. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय. समालोचन करतोय. सामन्याला सुरुवात होय. अभिषेक वैयक्तिक कोठ्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन आला अभिषेक. नवीन फलंदाज सूरज. धावसंख्या झाले 15. दुसरं षटक. पंच मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा या ठिकाणी घोषित करताना धावसंख्या निश्चितपणे वाढते. धावसंख्या होते 16. विजयासाठी फक्त 28 धावांचं माफक असं आव्हान आहे. परंतु प्रीतम इलेव्हन संघ कशा प्रकारे हे टार्गेट पास करतोय आणि पुन्हा एकदा एक महत्वाचा झटका प्रीतम इलेव्हन या संघाला. पुन्हा एकदा एक गडी बाद होतोय सूरज यांच्या रूपात. 16 या धावसंख्येवरती दुसऱ्या षटकात एक महत्वाचा झटका मिळालाय. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो अष्टविनायक संघ. कारण 3 षटकामध्ये त्यांनी केवळ 28 धावांचं टार्गेट ठेवलंय प्रीतम इलेव्हन या संघासमोर. परंतु तितक्या पद्धतीने आपल्या गोलंदाजीवरती चांगला मारा करण्याचा प्रयत्न अष्टविनायक संघ करतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय योगेश. सामन्याला सुरुवात करायची आहे. जरा फास्ट घ्या गोलंदाज. धावसंख्या झाली 16. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. अभिषेक यांचा पुढचा चेंडू. हा फलंदाज सज्ज झालाय परंतु चांगला मारा. अचूक मारा गोलंदाजीचा. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी अष्टविनायक या संघाकडून. दुसऱ्या षटकातील अभिषेक चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी करतोय. पाणबुडी चषक आहे. चांगली स्पर्धा आहे. 50,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक या ठिकाणी प्रथमच मंडळाने ठेवलंय. मंडळ सातत्यानं विविध उपक्रम राबवत असतं आणि हा चांगला प्रयत्न. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील तितक्याच पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकच धाव. धावसंख्या झाली 17.
विजयासाठी 28 धावांचं आव्हान आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अष्टविनायक संघाकडून. चांगला आपल्या गोलंदाजीच्या आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून करतोय हा संघ. परंतु प्रीतम इलेव्हन काय ऐकणार नाही. चेंडू जातोय शिबा बाहेर. षटकार. अतिशय सुरेख अशी विस्फोटक अशी फलंदाजी प्रीतम इलेव्हन या संघाकडून. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या होते 23. एक चेंडू शिल्लक. सामन्याला सुरुवात. एक चेंडू शिल्लक या षटकातील. दुसऱ्या षटकातील अभिषेक यांचा. धावसंख्या झाले 23. विजयासाठी 28 धावांचं आव्हान आणि ह्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रीतम इलेव्हन हा संघ आपण पाहतोय. एक चांगला सामना या ठिकाणी होणार आहे. परंतु पुन्हा एकदा चांगला फटका केलाय. एक टप्पा जातोय सीमारेषे बाहेर चौकार. या ठिकाणी संघ मात्र विजयी होतोय. पुढील सामना निश्चितपणे थोडासा वेळ या ठिकाणी आपल्याला चांगला मिळालाय कारण 2 षटकात हा सामना संपलाय. पुढील सामना पाणबुडीक साई श्रद्धा. पुढील सामन्याचं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे. विजयासाठी 1 धाव. क्षमस्व विजयासाठी 1 धावीची आवश्यकता. यानंतर सज्ज राहायचंय लगेचच. नवीन चेंडू कृपया निलेश हुमणे. कृपया पाणबुडी शिलेवर आपण चेंडू कृपया मैदानात त्वरित द्यायचा आहे. विलंब नको. कृपया आपण बाउंड्री पंचगिरी म्हणून आपण चांगली भूमिका या ठिकाणी बजवायची आहे. थोडासा विलंब होतोय. विजयासाठी 1 धावेची फक्त आवश्यकता या ठिकाणी प्रीतम इलेव्हन या संघाला. 6 चेंडू 1 धाव. थोडस फास्ट मध्ये. निश्चितपणे पुढील क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज राहायचंय. आता 6 चेंडू आणि 1 धाव. जवळपास विजय प्रीतम इलेव्हन या संघाकडे वळताना आणि चांगला प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेला. क्षेत्ररक्षक मागे आहे परंतु हा या ठिकाणी विजयी चौकार. प्रीतम इलेव्हन हा संघ या ठिकाणी विजयी होतो. विजयी संघाचं अभिनंदन. त्यानंतरचा जो सामना आहे पाणबुडीक विरुद्ध साई श्रद्धा क्रिकेट संघ मुंबई. संदीपजी कांडसे यांचा संघ आहे. क्षेत्ररक्षणासाठी आपण सज्ज राहायचंय. लव जाधव सर आपण कृपया समालोचक कक्षाकडे यायचंय.